लत्ते ए लत्ते कोण असणार तुला माहित नाही रे? आलोय लवकर. तू मला सांग दरवाजा उघडायला एवढा का उशीर लावला? सर बाजूला कोण आहे रे पलीकडे? ए नालायका तुझ्या तर आईला तुझी थांबतो थांब. लत्ते तू लय थेर करायला लागलीस ग. पोप्या कधीपासून येतोय घरी. तुझं खायचं एकाच रंग दुसऱ्याच हे चांगलं नाही लत्ते. म्हणजे मला तू इतके दिवस खोट बोलत आलीस होय? हा बोल घे आता. स्वतःच्या बायकोला दम दिल्यासारखा मला नाही द्यायचा. आज पक्या येईल उद्या पोप्या येईल. त्यानं तुला काय करायचं आहे हा माझ्या पोटाचा प्रश्न आहे. तू कसं बी समज. आज मला कळला तुझा डाव. तरी मला संजय सांगत होता असू दे माझं चुकलं. हे बघ आजपासून तुझ्या दाराला मी कवा सुद्धा येत नसतो. जा जा तुझ्यासारखी असली लय बघितली. काय बरं चाललंय का होय? निवांत आहे. अरे श्यामा कुठं आलास इतक्या लवकर? ये इकडे. अरे संजय काय सांगू तुला आजचा दिवस चांगला नाही बघ. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? काहीतरी भानगड दिसते. काय चालू आहे गोंधळ ह्यांचा? अरे ती दोघं बघ की एकामेकाला बघ कसं सांगायला लागले. ते त्यांचं गोंधळ नेमकं काय चालू आहे काही नेमकं समजून बघ बघ काहीतरी भानगड आहे लागा की. अरे दिवस कधी वाईट नसतो श्यामा. वेळ वाईट असते बघ म्हणून माणूस वाईट वागतो. असू दे काय झालंय ते तर सांग. अरे तू म्हणला तसंच झालं बघ. काय झालं? अरे लतीनं मला फसवलं रे. इतक्या दिवस मला ती खोटं बोलत राहिली बघ. आजवर तिनं लय जणांना फसवले. मी तुला मागं सांगितलं होतं पण तू ऐकलं कुठं माझं? तुझा तेवढा पैसा उधळला असते यावर. जमीन होती तेवढी सुद्धा विकून मोकळा झाला असतो. आता पश्चाताप वाटून काय उपयोग आहे? नीट उभा राहा. आता पश्चाताप वाटून काय उपयोग आहे सांग बरं? तुला मागं सांगितलं होतं नाही मी सुधार म्हणून. तुला सांगितलं होतं बायका पोराकडे लक्ष दे, संसाराकडे लक्ष दे. अरे संजय तुम्ही पण निघून गेली र. कुठे गेले निघून वहिनी? गेले र मळवाडीला. माझं त्याग करून गेले रे संजय. का बरं? आता नाही रे. बरं असू दे. मी आहे की मी मित्र कशाला आहे तो दोस्त कशाला आहे? आपण घेऊन येऊ घे जाऊ आपण. तू रडू नको फक्त तू ऐक माझं. दारू हे सोड संसाराला लागतो. काय बायका पोराकडे लक्ष दे. आपण घेऊन येऊ काय अडचण नाही. मी आहे. दोस्त कशाला असतो येडे? लगाल बघ किती दोघं काहीतरी भांडण दिसायला यायला. अरे बघ ती एकामेकाला काय तर सांगायला लागलं या. काहीतरी गोंधळ. हा अरे काहीतरी भानगडच आहे. त्याशिवाय ही अशी बोलत नाही. काहीतरी भानगड आहे. काय तर भानगड? बरं इकडे इकडे मला एक सांग. माझी काय सोय केली का नाही? अरे मित्रा तुला काय करायचं? मी भरून उरली. दे बघू दे उलटीची. तुला काय 2 मिनिटं थांब की. खिशातच असते. काय बोलतोय? खिशात आहे? तुला काय खरंच माझा भाऊ. खरंच माझा भाऊ.
हे माझा भाऊ मी तुला विसरलो कधी हे नाही लागा मी तुझ्यासाठी भरून उठली ठीक आहे काय तुझ्यामुळे पडलो का मी काय लागा तुला काय कळतं का नाही तुला काय तुम्हाला पाडाय बघ ना पडलो मला तू अरे हाय तू त्याची काळजी कर 2 मिनिट हाय म्हणतो तुला हॅलो काय पाहिजे तुला माझ्या हातात काढतोय आगाऊपणा केला 1 लाख तुला देतो म्हणजे अरे जीव सरदाम नाही लय आगाऊपणा करून सांगतो तुला काम काढू दे पडशील का दिला का म्हणजे कसं दिला तुझ्या पायापूर होती तू लागा हे काय म्हणून माझ्या मागे भाऊ दिला मला दिला का तुझ्या पायापूर होती तू लागा तिला दिला का दिला का ती खप फुटाय बिटायला लागा लागला काय दिला का आता तर हात घ्याय तुला दिला पायापूर होते दिला का दिला का सांगेल का मी पेटतो दिला का मी तुला पिल्यावर देतो थोडी ओरिजिनल माल आहे माल ए लगा मला आईचा ए लगा मला ह्याचा निर्णय मला माहिती लागा तुला आता तुझ्या नंबर तू मला दिलाय नाही बोलू नको तू काय बोलतो तुला गाव तसं चांगलं हाय र आमचं गाव तसं चांगलं हाय र गाव तसं चांगलं हाय र आमचं गाव तसं चांगलं हाय नार्या तुला एका नार्या म्हणून बोलू नको तू एवढे दारूसाठी माझी आबरू काढतोय रे हा तुले भारी का तू गच्ची सोड हा एका पैसा गच्ची सोड काय सोडणार काय करू तुझा सोड म्हणाली तुला नाही सोडत सोड ना नाही सोडत 2 मिनिट सोड माझी पिऊन माझ्या उलटायला लागाय तू दोस्त आहे माझा आवडे एखादं गाणं म्हण की गाणं म्हण ना बघ बुगे भगनी भागोदरी काय करायचं तू दोस्त आहे नाही माझा तू मला मार अरे नारे लागा मी तुला मारलं नाही रे तू मला मारलंय मला मारतोय मी मारलं नाही तू माझा भाव आहे माझा भाव आहे नाही तू उठ बरोबर चल बरोबर उठ 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 म्हणले का ते तुला उठ 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 चल उठ की अवघड झालं उठ रे तुला उठायचं नाही मला ऐकायला नाही तुला ऐकायला नाही तू मला
उठ 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 तू उठ 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 चल, चल. तुला काय करायचं? ए, चल. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. चल, चल. मुकट मुकट तू शांत बस तू. तुला कोण काय म्हणलं? मी हाय फादर भर दिवसा बोकस तेरे मेरे यार. काय नाही मी तुला काय बोलू मी का? भरून उरलो नाही. तुला काय बोलतो का तुला? मला वाटत ए, वाजलं तू मला वाजलं. ए तू गप बस गप गप गप. मी तुझ्या हे बरोबर. तुला कोण काय म्हणले मला सांग. भर दिवसा बोकस तू नाही आता ठीक काढीन ना जर भर दिवसा हे नव्हता. हॅलो आता काय करावं काय करू. ओला हॅलो काय करून यावं लागतं. अरे ए ए ना रे उठ रे. माझं ऐकलं तर मला ऐकला का आपण दोस्त आहे माझे. उठ 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 म्हणलं का तुला. चल चल मुकाड्या चल. मी असं तर काळजी करायला नाही काय. चल हा ना रे काय रे असं बसलेला का मुळ्यात झाल्यासारखं. ए नीट बोल तुला काय कळतं का नाही हा हो काय बरोबर तुझे सगळं बस की. हा महत्वाचं बोल तुला काय कशाने आला तू इकडे अरे लगा काय लागा काल लागा किती लागा तो लागा मजा केली लागा. काय झालं घोटभर पेला त्याच्या आईला निशाला लागा तुला लय चढते लागा. लय तू लय चढ निशा चढते तुला. पण मी तुला काय बोललो का लगा बोलू हा? का दोन कानाखाली हाणले बोललो का म्हणतोय लागा. चुकून झाला असेल ना का? बरं जाऊ दे. हा. काल काय भानगड बघत तुझं वाकून वाकून. तुझ्या डोळ्यात चटणी केली तू बघितलं नाही का आम्ही बघितलं रे फिरू दे काय भानगड झाली काय. अरे भानगड काय माहिती ती संजय आहे का संजय हं, ते आपल्या गावातलं संजय हं, ती त्या श्याम्याला समजून सांगत होता. हं. आता मला सांग आता ह्याला काय ज्ञान नाही आणि ती त्याला ज्ञान द्यायला लागलाय. ती समजावतो रे ती ऐकत होती. अरे लागा तू सांगून त्याच्या आईला सांगून जमला. मी लागा किती सांगून सांगून लागा जमलो की माझं ऐकलं नाही लागा काय. त्या श्याम्याला त्या बाईचा जी नाद लागलाय ना हं, तिथनं ती पाच बेवड झाले. तुला माहित नाही हं. त्या लतीचं गणित. बर मला एक सांग त्या लतीनं त्या पोट्याला बरबाद केलाय परत ती श्याम्याला बरबाद केलाय हं. आणि तिच्यामुळे मी बी बरबाद झालो. हे कोणाला माहित नाही कोणाला अरे सांगू नको. मी सांगत नाही. हा. अरे हे असल्या गावात व्हायला नकोय रे. अरे गाव तसं आपलं लय चांगलंय रे. चांगलं गाव तसं आपलं लय चांगलंय पण ह्या असल्या माणसानं येशीला टांगलंय की. म्हणून घर आता गावानं हकालपट्टी करूया आपण. बघू काय कुठं तळाला जाईल कुठं टेकल तिथं टेकल बघू. मी काय म्हणतो बोल दे. जाऊ दे हो आपलं सोय काय काल लागा मी पाहिजे लागा आज कोणाकडून लावी आईला जुळणी लावून टाकी. चल, आपल्याला काय कोणी पण देते. चल कसं गुंगवाई तुला अक्कल आहे की. मग ए उठ येड्या भोका गेला. कटाळा चल तिकडे चल. अरे पप्पा आलं कुठे आहे ते? कसं आहे रे बाळा ठेव तुला बिस्किट पडालं ठेव चल. अगं सुमा असं येड्यागत विचार करू नको. हे आपल्या लेकराला घेऊन चल आपल्या घरला. बघ माझी चूक झाली. मी आता हे सगळं सोडले की का ह्या पुढं मी तुझ्या मनासारखं वागेन बघ. खरंच माझी चूक झाली. माझी चूक पदरात घाल. हा जन्म पुन्हा नाही. मला पूर्ण पश्चाताप झालाय. अगं सुमा तू इकडं आल्यापासून मी आजारीच आहे. तुझ्याशिवाय मला जगणं अशक्य आहे बघ. बघते आईला विचारून. बघ कोण आहे ग सुमा? अगं हे आली ती. पाहुणा तुम्ही लय दिसत नाही याने केलं. आलोय सुमाला आणि पोराला न्यायला. सुमा नाही आता यायची तुमच्याकडे. तुम्हाला काय करायचं ती करा. आमची लेक आम्हाला काय लय जड नाही. आल्यासारखं राहावा खावा आणि आलेल्या वाटेने नीट सुटा. म्हशीची शिंगा म्हशीला काय लय जड नसते.
सुमा आता नाही यायची तुमच्याकडं. मी आता सुमीला घालवत नसते. पप्पा पप्पा मला यायचं. श्यामा काय झालं? त्याशी चांगला होता लगेच काय झालं तुला रे? चहा पितो या. बस 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 बस. बघून डॉक्टर काय म्हणतो. डॉक्टर साहेब श्यामाला घेऊन आलोय. त्याला काय ताप थंडीच कमी होणार. बरं हा ठीक आहे, चेक करूया आपण. घेऊन येतात. बरं घ्या वरतीच घ्या. झोप. बस श्यामा हळूच. तापाचं प्रमाण जास्त आहे. इमर्जन्सी यांना ॲडमिट करावं लागेल आणि ब्लडच्या सगळ्याच्या तपासणी आपल्याला करून घ्यायला. बरं जास्त सिरियस आहे का? जास्त सिरियस आहे. तापाचं प्रमाण जास्त आहे. बरं बरं आपल्याला ब्लडचं चेकिंग केल्याशिवाय काही निदान करता येणार नाही. बरं ताबडतोब घ्या. होईल, ताप कमी होईल. आपण काय करूया, रक्ताच्या सगळ्या तपासण्या करून घेऊया आणि होऊन जाईल व्यवस्थित. आपल्याकडे औषधं चांगली आहेत. येईल चांगला रिझल्ट येईल. काय काळजी करू. यांना आपण काय करूया, ॲडमिट करूया. बरं वेळ नाही आपल्याकडे कारण तापाचं प्रमाण जास्त आहे. बरं बरं ठीक. नमस्कार डॉक्टर. आमच्या पेशंटला काय झालं? आत्ताच लॅबचे रिपोर्ट आलेत. बरं तर आजार फार गंभीर आहे. काय झालंय का असं? शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण अतिशय जास्त आहे. बरं तापाचं प्रमाण पण खूप आहे आणि माझ्या सर्व लॅबच्या रिपोर्टनुसार त्याला संसर्गजन्य झाला. HIV एड्स आहे. आता त्याला कसं सांगायचं काय ते तुम्ही समजावून सांगा. मी काय आयुर्वेदिक औषधं लिहून दिले. त्या मेडिकलच्या गोळ्या पण घ्या आणि जगातला कोणताच डॉक्टर त्याला आता वाचवू शकत नाही. म्हणजे श्यामा वाचू शकत नाही तसं समजा. आय एम सॉरी. तुम्ही त्याला घरी घेऊन जा आणि ईश्वरावरती भरवसा ठेवा. प्रयत्न करा आणि आयुर्वेदिक काय औषधं मी तुम्हाला देतोय ते तुम्ही घरी चालू ठेवा. काय गोळ्या लिहून दिल्यात त्या मेडिकलमधून गोळ्या घ्या आणि त्या वापर करा. बस याच्याशिवाय आता दुसरा उपचार आपल्याला नाही. मित्र
न सांगण्यासारखा आजार झालाय. अरे काय झालं मला स्पष्ट सांग. कदाचित ते ऐकून तुला सहन नाही होणार मित्रा. अरे हो, माझ्या सण करण्याची ताकद जरी नसली ना, माझ्या ऐकण्याची इच्छा आहे. स्पष्ट बोललो, मला स्पष्ट बोललो. अरे मित्रा तुला HIV झालं रे. आया मला माफ कर ग. आज तुझं मी काय सुद्धा ऐकलं नाही ग. तू वाट फिरत राहिलो ग. तेजस मी फळा बघतोय बघ. आया आजपर्यंत मी तुझ्यासाठी काय सुद्धा करू शकलो नाही. माणसानं माणसासारखं वागावं असं मी वागलो नाही. मग मला ते सुद्धा माफ करा नाही. मग पुन्हा मला माफ कर ग. माझी चूक माझ्या पदरात घालून. मला माहित आहे ग, मी आजारात न उठू शकत नाही. तर मी पुढच्या जन्मी तुझ्याच पोटी जन्म घेणार आहे. मग ह्या राहिलेल्या जन्मातली सेवा तुझी पूर्ण करेल. मग पुन्हा अजून कशी आली नाही ग. आता पत्र यायला पाहिजे तुला. अरे येईल, काल मंगळवारच्या बाजारात सांगावा धाडलाय. येईल आता येईल. अहो काय तुम्हाला किती ओळखायचं. काय हो? अहो तुमच्या नवऱ्याला बरं नाही, जास्त झालंय. काय झालंय? अहो शेवटचा श्वास घ्यायला लागले त्याने. चला लवकर, फक्त तुमचीच आठवण काढतात. तुम्हाला अवधानी मी सुमा तुमची सुमा आली धनी धनी घाबरू नका मी आली तुम्हाला काय झालंय व मी तुमची सुमा आली काय झालंय तुम्हाला आता काय घाबरू नका मी आली आता काय झालं मी असले सुमा म्हणून दसरा काढला की ग माझ्या लेकानं आता आली काय ग नाही व त्या
फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती गाव तसं चांगलं पण ही मालिका आता सुरू झालेली आहे। या मालिकेमधले पहिले 2 भाग आम्ही या ठिकाणी सोडलेले आहेत। पहिलीच कथा राज्य शासनाच्या अनुदानातून प्राप्त झालेला जो कथासंग्रह आहे, प्रसिद्ध झालेला कथासंग्रह आहे, त्या कथासंग्रहामधली भिरूड ही पहिलीच कथा आपण या ठिकाणी घेतलेली आहे। ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण या कथेमध्ये दिसून येतं। ग्रामीण भागातील तरुण आजही व्यसनाला बळी पडताना दिसत आहेत। एखादा तरुण व्यसनाला बळी पडतो आणि बाई आणि बाटलीमुळं त्याचं कुटुंब, त्याचं जीवन उद्ध्वस्त होताना दिसतं। अशा प्रकारचं वास्तववादी चित्रण आपण या कथेमध्ये केलेलं आहे। हे एपिसोड, हे जे भाग आहेत ते भाग तुम्ही निश्चितपणानं पाहिले असतील, तर तुम्हाला ती कथा कशी वाटली याच्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही निश्चितपणानं मला कळवा। म्हणून सर्वांना एक विनंती करतो की महामाया फिल्म प्रोडक्शन या चॅनलची लिंक इतरांना अनेकांना शेअर करा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका। धन्यवाद।